चला बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण काही क्वेश्चन्स बघितले होते ज्यामध्ये आपण u अपॉन v चा रूल बघितला होता, बरोबर आहे का? आता आपल्याला त्याच्या समोरचे अजून काही क्वेश्चन्स बघायचे आहेत आणि अगोदरचे काही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत त्याचे जे रिलेटेड क्वेश्चन्स होता मी तुम्हाला एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायला देणार आहे. ते सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, आता यावरचा समोरचा क्वेश्चन घेऊ आपण y sin x 1 cos x. कुठला क्वेश्चन घेऊ आपण? y क्वेश्चन दिला तुम्हाला if y is equal to sin x divided by 1 minus cos x. ओके, हा आपल्याला क्वेश्चन दिलाय मित्रांनो sin x upon 1 minus cos x. तर याला कशा प्रकारे तुम्हाला सिंप्लिफाय करायचे म्हणजे बघा, आता जर आपल्याला या ठिकाणी याच्याशी रिलेटेड काही गोष्टी जर माहित करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला माहिती आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असते. सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू काय असते? cos x. ज्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात ठेवायचे, त्याच्यासाठीच मी राईट साइडला फॉर्म्युले नोट डाऊन करतो नेहमी. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस sin x असते. ओके, स्टार्टिंग पासून सर्व लेक्चर बघत चालायचे तेव्हा परफेक्ट कळते. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज इक्वल टू काय मिळते मित्रांनो? 0. या तीन फॉर्म्युलांचे या क्वेश्चन मध्ये आपण यूज करणार आहोत आणि एक रूल यूज करणार आहोत. जसं की इफ y इज इक्वल टू u अपॉन v जर दिलंय म्हणजे एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शन डिवाइड मध्ये असेल तर u इंटू u अपॉन v चा रूल असा आहे dy बाय dx इज इक्वल टू सेकंड फंक्शन पहिले घेतो आपण v, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u ऍज इट इज. आता v चा डेरिव्हेटिव्ह म्हणून या ठिकाणी ddx ऑफ v आणि या टोटल टर्मला अपॉन मध्ये असते v स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करत असतो. हे मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, बघा आता या ठिकाणी काय करणार, यावरून आपल्याला काय विचारलं? फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx. मग सोल्युशन मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं काय घ्यायचं? क्वेश्चन ऍज इट इज घ्यायचा आहे. लेट y इज इक्वल टू sin x डिवाइड बाय 1 मायनस cos x. याला आता आपल्याला काय करायचं? डिफरन्शिएट करायचं. म्हणून काय घेणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय घेणार मित्रांनो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. y चा डेरिव्हेटिव्ह काय ते? dy बाय dx इज इक्वल टू हा sin x म्हणजे आपला पहिलं फंक्शन u आणि 1 मायनस cos x म्हणजे दुसरं फंक्शन v. ओके, त्याला या ठिकाणी नोट डाऊन करून देतो. हा आहे आपला u आणि हा टोटल आहे आपला v. ओके, त्यानुसार जर आपण त्याला सिंप्लिफाय केलं तर पहिला कोण पाहिजे? v पाहिजे. v पाहिजे म्हणजे काय येणार? या ठिकाणी 1 मायनस cos x ऍज इट इज येणार. एकापेक्षा जास्त फंक्शन असतील तर त्यांना ब्रॅकेट मध्ये टाकायचं, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे कोण आहे? sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळते मित्रांनो? cos x मिळते, म्हणून sin x चा डेरिव्हेटिव्ह घेतला cos x. त्यानंतर मायनस u म्हणजे कोण आहे? sin x, म्हणून sin x ऍज इट इज येणार मित्रांनो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ v चा डेरिव्हेटिव्ह v कोण आहे? हा वाला म्हणजे 1 चा डेरिव्हेटिव्ह येते मित्रांनो 0. त्यानंतर मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस sin x. मायनस sin x आणि हा मायनस काय होऊन जाणार? प्लस sin x. ओके, अशा प्रकारची टर्म आपल्याला या ठिकाणी मिळते. पुन्हा बघून घ्या. अपॉन मध्ये या ठिकाणी डिनॉमिनेटरचा स्क्वेअर v चा स्क्वेअर सांगितला, कारण इथं v आहे, या ठिकाणी v चा स्क्वेअर सांगितला बाय क्वेश्चन रूल. मग 1 मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी काय येणार मित्रांनो? स्क्वेअर येणार. 1 मायनस cos x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ही स्टेप महत्वाची आहे. या स्टेपला पुन्हा एक्सप्लेन करतोय बघा. याला बाजूला घ्या थोडं. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असतो, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1 असते आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असते? 0 असते. ओके, ह्या तीन चार फॉर्म्युलांचा ज्यांचा यूज होतोय ते लक्षात ठेवा. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असते, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. ओके, हा रूल आपण यूज करतोय u अपॉन v चा. जर एक फंक्शन त्याला डिवाइड बाय दुसरं फंक्शन असेल आणि dy बाय dx काढायचं असेल तर हे दुसरं फंक्शन पहिले घ्यायचे. पहिल्या फंक्शनचा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओके, बस मी तेच केलंय. या ठिकाणी काय घेतला? डिनॉमिनेटर, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटर होता sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस न्यूमरेटर म्हणजे u, न्यूमरेटर ऍज इट इज घेतला आणि इथे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह किती तो 0, मायनस sin cos x चा डेरिव्हेटिव्ह काय तो? मायनस sin x, मायनस मायनस होऊन जाते प्लस sin x आणि अपॉन मध्ये काय? v स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घेतला. ओके, सगळ्यांच्या लक्षात आली असेल स्टेप. तरी पण कुणाला काही डाऊट असला तर आपला व्हॉट्सअप जिंदाबाद आहे, व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा. ओके, cos x इंटू 1 इथे काय मिळणार? cos x इंटू मायनस cos x मायनस cos स्क्वेअर x. ओके, मायनस काय मिळेल? cos स्क्वेअर x. बघा
या cos x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय, कारण की या ब्रॅकेटला हा cos x मल्टिप्लाय मध्ये, म्हणून cos x * 1 झाला cos x * -x cos स्क्वेअर x ना, इथे चुकली cos स्क्वेअर x. लक्षात आलं का बघा, cos x * cos x cos स्क्वेअर x मायनस हा 0 प्लस sin x म्हणजे sin x, sin x * हा sin x काय झाला sin स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. ओके, आणि डिवाइड मध्ये काय ना 1 - cos x ब्रॅकेट स्क्वेअर, 1 - cos x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता मित्रांनो एकदम सिंपल आहे. या दोघांमधून जर मायनस साइन कॉमन काढलं तर काय होईल, किंवा तिघांमधून सुद्धा आपण मायनस साइन काढू, याच्यामधून याच्यामधून आणि याच्यामधून तिघांमधून मायनस साइन कॉमन काढू. म्हणजे बघा काय मिळते dy/dx = याच्यामधून मायनस साइन कॉमन आला, ह्या दोघांमधून पण मायनस साइन कॉमन आला, ह्या दोघांना मी अगोदर लिहितोय sin स्क्वेअर x मायनस साइन कॉमन काढू ना, मायनस साइन बाहेर घेतलं म्हणजे हा प्लस होणार, cos स्क्वेअर x मधला पण मायनस बाहेर आला तो पण प्लस होणार, आणि या cos x मध्ये याच्या समोर प्लसचं साइन आहे त्यातला मायनस बाहेर आला तर हा cos x काय होईल मायनस होईल. ओके, डिवाइड बाय काय आपला 1 - cos x ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा अजून मित्रांनो, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा = काय असते 1 असते. काय असते sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा = 1. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा असते 1. ओके, क्लिअर दिसते इथपर्यंत. ओके, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा काय असते 1 असते. मग हा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x च्या ऐवजी आपण 1 घेऊ शकतो ना मित्रांनो. देयरफॉर dy/dx हा मायनस बाहेर इन ब्रॅकेट sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x 1 येणार मायनस हा cos x डिवाइड बाय 1 - cos x ब्रॅकेट स्क्वेअर झालं. आता बघा इथे 1 - cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि वर सुद्धा 1 - cos x आहे, तर यातला एक एक कॅन्सल होतो, हा वरचा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होतो आणि यातला एक कॅन्सल होतो. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर मिळते मित्रांनो देयरफॉर dy/dx हा मायनस वर कोणीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिला आणि डिवाइड मध्ये काय ना हा 1 - cos x. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे झालं मित्रांनो आपला आन्सर. व्हिडिओला पॉज करायचे, नोट डाऊन करून घ्यायचे, कुठले कुठले फॉर्म्युले आपण वापरले ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. ओके, आणि फॉर्म्युले आता पाठच ठेवायचे आहेत. ओके, व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण. sin x प्लस cos x डिवाइड बाय cos x मायनस sin x. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेतलाच असेल. क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे असे क्वेश्चन सुद्धा. काही डाऊट असला तर विचारून घ्यायचे. रूल या साइडला मी लिहून ठेवतोय. इफ y = u/v then dy/dx पहिले v डेरिवेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिवेटिव्ह ऑफ v डिवाइड बाय v स्क्वेअर. ओके, पुढचा क्वेश्चन आहे आपला. इफ y sin x plus cos x divided by cos x minus sin x. If y sin x plus cos x divided by cos x minus sin x, find dy by dx. Find dy by dx. चला तर बघा मित्रांनो, जे काही फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज करणार आहोत ते जे फॉर्म्युले आपल्याला साइन आणि कॉस दोनच फॉर्म्युले यूज करायचे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ मागच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण यूज केलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x असते cos x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x असते मित्रांनो मायनस sin x. ओके, या दोनच फॉर्म्युल्यांचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. फक्त आपल्याकडे एक्स्ट्राची जी टर्म आलेली आहे त्या टर्म नुसार आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचे. सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. आता याला कसं सॉल्व्ह करतोय. सोल्युशन मध्ये लेट क्वेश्चन ऍज इट इज घ्यायचा आहे मित्रांनो. y sin x प्लस cos x डिवाइड बाय cos x मायनस sin x. याला काय करणार मित्रांनो तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह मिळणार मित्रांनो तुम्हाला dy/dx. आता बघा सेकंड फंक्शन v म्हणजे डिनॉमिनेटर, सेकंड फंक्शन आपलं cos x मायनस sin x ऍज इट इज येणार cos x मायनस sin x ब्रॅकेट कंप्लीट. कारण की दोन टर्म आहेत म्हणून ब्रॅकेट मध्ये टाकायचे, लक्षात घ्या.
त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा u चा, u म्हणजे कोण आहे sin x आणि cos x याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणून तो सुद्धा ब्रॅकेट मध्ये बिकॉज दोन टर्म दिला. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस sin x. बी केअरफुल हा, काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. त्यानंतर कुठलं साइन आहे मायनस साइन मित्रांनो, मायनस साइन घेतला ब्रॅकेट, न्यूमरेटर ऍज इट इज, u ऍज इट इज म्हणजे न्यूमरेटर ऍज इट इज. न्यूमरेटर मध्ये काय मित्रांनो sin x plus cos x इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ v, v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मित्रांनो. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस sin x, हे मायनस साइन ऍज इट इज आणि या sin x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार मित्रांनो cos x डिवाइड बाय टोटल टर्मला डिवाइड मध्ये काय v स्क्वेअर, v म्हणजे डिनॉमिनेटर आणि आपला डिनॉमिनेटर आहे cos x मायनस sin x त्याचा स्क्वेअर. एकदम सोपं आहे, ही स्टेप महत्त्वाची असते. त्यानंतर याला सिम्प्लिफाय करायचं. cos x मायनस sin x आणि cos x मायनस sin x दोन्ही सारखे दिसतात म्हणजे a into a काय म्हणणार a स्क्वेअर म्हणू शकतो आपण. cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकता, बरोबर आहे. हा मायनस इंटू मायनस, बघा या दोघांमधलं मायनस कॉमन काढलं, काय काढलं या दोघांमधलं मायनस कॉमन काढलं, मायनस इंटू मायनस काय होते प्लस होते आणि sin x प्लस cos x इथे sin x प्लस cos x राहणार म्हणजेच काय होणार दोघांचा स्क्वेअर sin x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर होणार. समजलं असेल सगळ्यांना, कोणाला काही डाऊट असला तर विचार. आणि इथे डिवाइड मध्ये cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके बघा पुन्हा बघा cos x मायनस sin x cos x मायनस sin x, इथे काय मायनस sin x तर मायनस मायनस कॉमन काढला, या दोघांमधला मायनस कॉमन काढला तर हा पण झाला sin x प्लस cos x, कारण हा मायनस आणि मायनस झाला प्लस, हा sin प्लस cos x आणि यातला मायनस कॉमन काढला म्हणजे हा सुद्धा sin x प्लस cos x झाला. इथला sin x प्लस cos x आणि इथला sin x प्लस cos x दोन्ही सिमिलर झाले म्हणून त्या दोघांचा प्रोडक्ट काय येणार त्यांचा स्क्वेअर येणार आहे. ओके आता तुम्हाला जर याला सिम्प्लिफाय करायचं, या दोघांना डायरेक्टली कॅन्सल सुद्धा करू शकता. cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर cos x मायनस ब्रॅकेट sin स्क्वेअर, पण तो याच्या सोबत जर कॅन्सल झाला तर यांचं डिवायडेशन 1 मिळेल आणि प्लस याला डिवाइड मध्ये ती टर्म ऍज इट इज राहणार बिकॉज तो दोघांना सुद्धा डिवाइड मध्ये आहे. लक्षात आले का बघा. किंवा तुम्ही जर याला सिम्प्लिफाय केलं cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x मायनस 2 cos x प्लस sin x येणार आहे. इथे cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर आन्सर बघा तुमचं काय येतं, काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. dy by dx इज इक्वल टू, म्हणजे तुम्ही पहिल्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनला मल्टिप्लाय केलं तरी चाललं असतं, तरी सुद्धा आन्सर आला असतं. किंवा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या ज्या दोन आयडेंटिटीज आहेत त्या दोन आयडेंटिटी यूज करून नंतर जरी सिम्प्लिफाय केलं तरी चालते. ओके a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर and a minus b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. सॉरी हा, इथे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर साठी a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर आणि मायनस साठी काय येणार a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. ओके लक्षात घ्या. मग आता हा जो ही जी टर्म आहे याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार बघा, cos स्क्वेअर x त्यानंतर मायनस 2 cos x इंटू sin x. ओके त्यानंतर प्लस sin स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x, देन हा प्लस sin स्क्वेअर x ओके प्लस 2 cos x इंटू sin x प्लस 2 cos x इंटू sin x 1 मिनिट प्लस 2 cos x इंटू sin x ओके प्लस cos स्क्वेअर x. इथे sin x इंटू cos x लिहिलं तरी चालेल. बघा sin स्क्वेअर x प्लस 2 sin x इंटू cos x म्हणा किंवा 2 cos x इंटू sin x म्हणा आणि cos स्क्वेअर x. ओके इथे काय झाला cos स्क्वेअर x मायनस 2 cos x इंटू sin x बाय युजिंग दिस टू आयडेंटिटीज, या दोन आयडेंटिटीज आपण वापरत आहोत. ओके सगळ्यांना माहिती असेल, कुणाला नसेल समजलं तर विचारून घेसाल, कॉल करा मला, मेसेज करा. cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. वरच्या टर्म मध्ये काय काय कॅन्सल होते बघून घ्या एकदा. मायनस 2 cos x प्लस sin x मायनस 2 cos x इंटू sin x आणि प्लस 2 cos x इंटू sin x कॅन्सल होते. आता बघा सिंपल गोष्ट आहे, sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 आणि इथला sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 बिकॉज आपण आताच एक फॉर्म्युला बघितला होता मित्रांनो, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या फॉर्म्युल्यानुसार sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि हा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे फायनल आन्सर बघा काय मिळते तर इथला 1, हा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x होणार 1 आणि हा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर होणार 1 आणि 1 प्लस 1 किती मिळते 2 आणि फायनल आन्सर मिळते मित्रांनो 2 डिवाइड बाय cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्यांना समजलं असेल dy by dx.
ओके, इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. व्हिडिओला पॉज करायचे आणि आन्सर नोट डाऊन करून घ्यायचे मित्रांनो. ओके, कुणाला काही डाऊट असेल तर मला विचारून घ्यायचंय. ओके, हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन केला असेल व्हिडिओला पॉज करून. थोडा वेगळा क्वेश्चन आपण घेऊ आता. x sin x divided by x square plus 1. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, x sin x divided by x square plus 1. x sin x divided by x square plus 1. ओके, फाइंड dy by dx. आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. या क्वेश्चन मध्ये काय काय चेंजेस तुम्हाला दिसतात, हा अगोदरचा क्वेश्चन जर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल आणि त्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारायचंय. टोटल फॉर्म्युले तुमच्या सोबत मी राईट साइडला लिहित सुद्धा चालतोय, जेणेकरून तुम्हाला कुठेच डाऊट येणार नाही. ओके, बघा आता यामध्ये x चा डेरिव्हेटिव्ह, sin x चा डेरिव्हेटिव्ह आणि x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह या तीन फॉर्म्युल्यांचा आपण उपयोग करणार आहोत मित्रांनो. ddx ऑफ x सगळ्यांना माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1 असते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1 असते. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू असते मित्रांनो cos x, हे सुद्धा आपण बघितलंय. x स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह आपण x टू द पॉवर n चा फॉर्म्युला वापरणार, तो येणार n x टू द पॉवर n 1, म्हणजेच त्यावरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर मिळते 2x. हे सुद्धा सांगते 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असते. ddx ऑफ 1 इज इक्वल टू काय ना 0. आणि अजून मित्रांनो वर तुम्हाला u इंटू v चा सुद्धा रूल अप्लाय करायचा आहे आणि आपण तो बघितला एका लेक्चर मध्ये मागच्या. y इज इक्वल टू u इंटू v जर असेल तर dy बाय dx इज इक्वल टू पहिला फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ऍज इट इज इंटू पहिला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, यानुसार आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचं. बघा कसं तर टोटल जे काही मटेरियल आपल्याला यूज होते ते तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. सोल्युशन मध्ये काय येणार मित्रांनो, लेट y is equal to x into sin x divided by x square plus 1. याला काय करणार बेटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह येते dy by dx is equal to पहिला फंक्शन हे दुसरा फंक्शन, पहिला रूल हा लावायचा. मग v जो आहे तो आपला x square plus 1 आहे, तो ऍज इट इज ब्रॅकेट कंप्लीट इंटू काय म्हटलं त्यांनी u चा डेरिव्हेटिव्ह, u म्हणजे x sin x याचा डेरिव्हेटिव्ह आणि x sin x ला हा रूल अप्लाय करायचा आहे. म्हणजे पुन्हा ब्रॅकेट मध्ये येणार पहिला फंक्शन ऍज इट इज इंटू दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ऍज इट इज इंटू पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, त्यानंतर आता हे मायनस साइन आणि पहिलं फंक्शन ऍज इट इज, बी केअरफुल. ओके, पहिलं फंक्शन ऍज इट इज. त्यानंतर इंटू मध्ये काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे बेटा 2x आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 0. डिवाइड बाय टोटल टर्मला डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, या टर्मचा काय घेणार स्क्वेअर घेणार आहोत, म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. देयरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू, बघा मित्रांनो आता मल्टिप्लाय करून टाका, काही गोष्टी सिंपल होतील, काही गोष्टी टफ सुद्धा जातील. बघा कसं कसं तर x स्क्वेअर इंटू x कॉस x, काही कॅन्सल होणारी टर्म आहे का ते पहिलं बघून घ्यायचं. होऊ शकते, पॉसिबिलिटीज आहेत. बघा x स्क्वेअर इंटू x कॉस x होते आपल्याकडे x क्यूब कॉस x. ओके, हा x स्क्वेअर इंटू साइन x इंटू 1 होते प्लस x स्क्वेअर साइन x. बी केअरफुल, बघा मल्टिप्लिकेशन कसं करतोय तो. आता 1 ने मल्टिप्लाय करू, पहिले काय केले x स्क्वेअर ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केले. x स्क्वेअर इंटू x कॉस x झालं x क्यूब कॉस x, x स्क्वेअर इंटू या साइन x इंटू 1 झालं x स्क्वेअर साइन x. आता 1 इंटू x कॉस x होते मित्रांनो x कॉस x आणि 1 इंटू साइन x प्लस 1 चं साइन x इंटू 1 चं होते साइन x. ओके, आता बघा मित्रांनो 2x प्लस 0 म्हणजे काय झाला 2x आणि हा 2x इंटू मायनस x साइन x, तो काय झाला मायनस 2x इंटू x झाला मित्रांनो x स्क्वेअर आणि हा साइन x. कळालं का, 2x प्लस 0 झाला 2x, 2 ऍज इट इज मायनस प्लस होते मायनस, x इंटू x झाला x स्क्वेअर आणि हा साइन x मल्टिप्लाय मध्ये ऍज इट इज. डिवाइड मध्ये काय येणार बेटा x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. बघा काही कॅन्सल होते का, यस, का नाही कॅन्सल होते, काय काय कॅन्सल होते बघा. आपण सिंप्लिफिकेशन करू, dy बाय dx इज इक्वल टू हा x क्यूब cos x प्लस x cos x, x क्यूब cos x प्लस x cos x
ओके प्लस साइन एक्स. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हा एक्स स्क्वेअर साइन एक्स का सोडला, कारण की हा एक्स स्क्वेअर साइन एक्स मायनस 2 एक्स स्क्वेअर साइन एक्स एकामधून जर दोन मायनस केले तर आपल्याला फक्त एकच मिळते मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह. इथे 2 आहे, इथे पण एक्स स्क्वेअर साइन एक्स आहे आणि इथे पण एक्स स्क्वेअर साइन एक्स आहे. इथे 1 आहे आणि इथे -2 आहे. 1 - 2 म्हणजे -1 म्हणून इथे मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स आहे. आणि डिवाइड मध्ये काय मित्रांनो एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. अजून काही कॅन्सल होत नाही. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करायचे आणि आन्सर नोट डाऊन करून घ्यायचं. सोपं आहे एकदम, त्याला कठीण समजायचं नाहीये. ओके एकदम सोपं आहे, त्याला टफ समजायचं नाहीये कुणीच. एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. e to the power x plus e to the power minus x, e to the power x minus e to the power minus x. Okay. e to the power x चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती e to the power x च येते. ओके व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेतलाच असेल क्वेश्चन. e to the power x plus e to the power minus x divided by e to the power x minus e to the power minus x. ओके या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचे. मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला u by v चा रूल अप्लाय करायचा आहे. u upon v चा रूल अप्लाय केल्यानंतर आपल्याला e to the power x चा डेरिव्हेटिव्ह माहिती करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असते पुन्हा ते आपल्याला शिकायचं राहिलं तरी पण घेऊन टाकू. ठीक आहे, नाहीतर एक काम करू, हा जो क्वेश्चन आहे कारण e to the power minus x चा डेरिव्हेटिव्ह e to the power minus x घेऊन पुन्हा minus x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागते. तर कंपोजिट फंक्शनचे जे फॉर्म्युला आहेत ते बघितल्यानंतर या क्वेश्चनला मी पुढच्या लेक्चर मध्ये घेतो, म्हणजे अजून तुम्हाला कम्फर्टेबल होईल. आपण दुसरा क्वेश्चन घेऊ त्याच्या जागेवरती. y is equal to 1 minus cos 2x 1 plus cos 2x. y is equal to under root of 1 minus cos 2x divided by 1 plus cos 2x. ओके तो क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये सांगतोय. बिकॉज कंपोजिट फंक्शन पहिलं तुम्हाला सांगायचे, काही लोक नवीन आहेत ज्यांनी लाईव्ह लेक्चर केले त्यांना काही अडचण नाहीये, पण नवीन लोकांना त्याची अडचण येऊ शकते. ओके त्यामुळे तो क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरला घेऊ कंपोजिट फंक्शन झाल्याच्या नंतर, म्हणजे ते अजून कम्फर्टेबल होईल, हार्ड वाटणार नाही. बघा आता या ठिकाणी आपल्याला 1 minus cos 2 थीटा म्हणजे काय हे माहिती करणं गरजेचं आहे. ट्रिग्नोमेट्रीचा यूज होते. 1 minus cos 2 थीटा इज इक्वल टू असते मित्रांनो 2 sin स्क्वेअर थीटा आणि 1 plus cos 2 थीटा इज इक्वल टू असते मित्रांनो 2 cos स्क्वेअर थीटा. ओके या दोन फॉर्म्युलांचा आपल्याला पहिले यूज करायचा आहे, नंतर जो कुठलाही फॉर्म्युला आपल्याला यूज होईल त्याचं बघू आपण. बघा सो y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 minus cos 2x डिवाइड बाय 1 plus cos 2x. मित्रांनो मी आता सांगितलंय y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 minus cos 2 थीटा जर 2 sin स्क्वेअर थीटा आहे तर 1 minus cos 2x चा होणार 2 sin स्क्वेअर x डिवाइड बाय 1 plus cos 2 थीटा चा होणार 2 cos स्क्वेअर थीटा, तर 1 plus cos 2x चा होणार 2 cos स्क्वेअर x. Therefore y is equal to, मी अजून डिफरन्शिएट नाही केलं, पहिले त्याला सिम्प्लिफाय करतोय. बघा काय काय कॅन्सल होते बेटा यामध्ये, हा 2 या 2 सोबत कॅन्सल होते आणि sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. कुठला फॉर्म्युला माहिती आहे, sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा असते. ट्रिग्नोमेट्रीचाच फॉर्म्युला आहे sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. ज्यांना माहित नाही त्यांनी नोट डाऊन करून घ्यायचे. ओके आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह असते sec स्क्वेअर x. बघा कसा यूज करायचा आहे. अंडर रूट ऑफ sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x, sin अपॉन cos tan येते. इथे स्क्वेअर होता म्हणून tan स्क्वेअर x झाला. आता बघा हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे पुन्हा कॅन्सल झाले. स्क्वेअर रूट सोबत स्क्वेअर कॅन्सल झाला, फक्त y इज इक्वल टू काय राहिलं बेटा tan x राहिला. y इज इक्वल टू काय राहिलं मग tan x, आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे म्हणून आता म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह येते बेटा dy बाय dx आणि tan x येते sec स्क्वेअर x. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. व्हिडिओला पॉज करायचे आणि क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करून घ्यायचे. ओके व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करून घ्या. एक लास्ट क्वेश्चन आहे, या अगोदर झालेला आहे तो अंडर रूट x प्लस 1 अपॉन अंडर रूट x. व्हिडिओला पॉज करून याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट केलंच असेल. पुढचा एक क्वेश्चन घेतोय. इफ y इज इक्वल टू
अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आताच आपण एक फॉर्म्युला लिहिला होता मित्रांनो, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. ओके, इथे फाइंड dy बाय dx आहे, फाइंड dy बाय dx. dy बाय dx तुम्हाला काढायचं आहे या क्वेश्चन मध्ये. तर काय करणार बघा, सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पहिले याला या फॉर्म्युल्यानुसार सिंप्लिफाय जर केलं तर y इज इक्वल टू अंडर रूट एक्स चा स्क्वेअर, रूट एक्स चा स्क्वेअर येणार, अंडर रूट एक्स चा स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b, a इंटू b म्हणजे रूट एक्स इंटू 1 बाय रूट एक्स, रूट एक्स इंटू 1 बाय रूट एक्स प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर, 1 अपॉन रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येणार. मग बघा मित्रांनो, y इज इक्वल टू इथे काय काय कॅन्सल होते, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होते, हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार. ओके, इथे हा रूट एक्स कॅन्सल होणार. ओके, म्हणजे बघा कसं होतं, इथे काय राहतं मित्रांनो x प्लस इथे राहतो 2, इथे 1 चा स्क्वेअर येते 1 आणि रूट x चा स्क्वेअर येते x. याला आता डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह येते बेटा dy बाय dx, x चा डेरिव्हेटिव्ह येते 1 प्लस 2 इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते. ओके, फॉर्म्युला लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x इथे येतोय ddx ऑफ 1 अपॉन x इज इक्वल टू असते -1 अपॉन x स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय, प्लस हा -1 अपॉन x स्क्वेअर. झालं, फायनल आन्सर काय येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू हा 1 प्लस इंटू मायनस मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. इट इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे झालं आपलं आन्सर. ओके, व्हिडिओला पॉज करायचे आणि दोन्ही क्वेश्चन काय करायचे, नोट डाऊन करून घ्यायचे. अशा प्रकारचे काही क्वेश्चन तुमच्याकडे असतील त्या क्वेश्चनला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आणि एक क्वेश्चन होमवर्क साठी देतोय कालच्या टॉपिकशी रिलेटेड आणि आजच्या टॉपिकशी रिलेटेड सुद्धा. अंडर रूट एक्स वाले काही क्वेश्चन तुम्ही लिहिलेले आहेत, त्या क्वेश्चनशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे, y is equal to under root of x plus 1 divided by y is equal to under root of x square plus 1 divided by root x minus 1. हा क्वेश्चन होमवर्क मध्ये टाका. y is equal to under root x plus 1 divided by under root x minus 1 find dy by dx. काल घेतलेत आपण या टाइपचे क्वेश्चन. इट इज होमवर्क फॉर यू. ओके, सिम्प्लिफाय करायचे, एक्सप्लेन करायचे, शांततेत व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्यायचे मित्रांनो. ओके, काहीच लोड घ्यायचा नाही, व्यवस्थितरित्या सिम्प्लिफाय करायचे, फॉर्म्युले पाठ करायचे, सर्वांनी फॉर्म्युले वगैरे पाठ करायचे, स्वतः सॉल्व्ह करून बघायचे. ओके, कोणालाही काही डाऊट असेल तर बिंदासपणे व्हॉट्सअपला मला मेसेज टाकायचा आहे आणि सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, मेसेज टाकायचा, डाऊट असेल तर मी सांगतो तुम्हाला. ओके, चालेल, थँक्यू व्हेरी मच.